इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता गडिंग्लजपर्यंत येऊन पोहोचली आहे। अनेक हॉटेल चालकांना आपली हॉटेल अर्धवेळ चालू ठेवावी लागत आहेत, तर काही हॉटेल चालकांना आपल्या दुकानातील पदार्थांची संख्या कमी करावी लागत आहे। यासाठी आज गडिंग्लजमधील सर्व हॉटेल चालकांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले। तसेच व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्हाला आता आमची दुकाने बंद करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले। यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही, पण प्राधान्य निवासी आणि रुग्णालय यांना आहे। लवकरच व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईल, प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। तर कोणीही सिलेंडरची साठेबाजी अथवा काळा बाजार करू नये, अन्यथा कडक कारवाईला सर्वांना सामोरे जाण्यास लागेल असा इशाराही ते तहसीलदारांनी यावेळी दिला। सिद्धार्थ, आपण आज तहसीलदारांची भेट घेतलेली आहे। हॉटेल चालकांचा काय प्रश्न निर्माण झाला आहे? व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देणे आमचा एक मोठा प्रश्न आहे, त्यांना मांडला आम्ही। त्यांनी शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना काय करता येईल आणि ते करून देऊ असं हे दिलं आम्हाला। ती वेळ काही किती आहे, म्हणजे पदार्थ वगैरे काही कमी केलेत काय? हो हो, निम्म्यावर आलो आम्ही। निम्म्यावर आता तहसीलदारांशी चर्चा केली, काय सांगितलं तहसीलदारांनी? त्यांनी आता संध्याकाळी 5 वाजता सिलेंडर ऑफिस आपल्या भागातले 5 सिलेंडर ऑफिस आहे की नाही, त्यांची मीटिंग बोलले आहेत। त्यांना ते विचारून आम्हाला कधी सिलेंडर उपलब्ध करून देतात याची माहिती त्यांनी घेणार आणि आम्हाला बोलणार। आता नेमकी तुमची मागणी काय आहे? आम्हाला कमर्शियल सिलेंडर उपलब्ध करून द्या। बरं, सध्या तुमच्या हॉटेलच्या वेळेत काही बदल? वेळेत काय नाही, मग पण पदार्थ कमी झाला, 2 दिवसानंतर त्याची हॉटेलही बंद करावी लागतील कंडिशन आहे आता। ओके, सध्याची परिस्थिती बघता पूर्ण देशामध्ये आता गॅस टंचाई झालेली आहे। पूर्ण जेवढ्या मोठ्या सिट्या आहेत, मुंबई असू दे, बेंगलोर असू दे, या ठिकाणी सर्व हॉटेल 70% बंद झालेले आहेत। आता ती परिस्थिती सध्या गडिंग्लजमध्ये 1-2 दिवसात होणार आहे। तर आपल्याकडे पण उपलब्ध गॅस साठा नाही आहे। आता माझं पण हॉटेल आहे। आता हॉटेलची वेळ आमची सकाळी 11 ते रात्री 11 होती, ती आता 2-3 पर्यंत करण्याची वेळ आता आलेली आहे। सिलेंडर तर नाहीच आहेत। आता तहसीलदारांची आपली चर्चा झालेली आहे। तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या वितरक कंपन्या गडिंग्लजमध्ये आहेत त्यांना बोलावून घेऊन 5 वाजता त्यांनी मीटिंग करणार आहेत। त्यानंतर काय ते आपल्याला सुरळीत गॅस पुरवठा होईल की नाही याची ते आम्हाला सूचना देणार आहेत। आणि जर कोणत्या ठिकाणी गॅसचा गैरवापर होत असेल तर त्या सूचना आम्हाला द्याव्यात असं सूचना तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहे। जाकीर भाई, आपलं सुद्धा बसस्टँड समोर हॉटेल आहे, आपल्याला काय अडचण येतात? आपल्याला सिलेंडरचीच अडचण येत आहे आणि त्याच्यामुळं कमी सिलेंडर असल्यामुळं ते पदार्थ वगैरे सगळे कमी करण्यात आले आणि 1-2 दिवसाच्या वाटेवर आम्ही बंद करायच्या वाटेवर आहोत। त्यामुळे सिलेंडरसाठी आम्ही तहसीलदारकडे येऊन त्याची सिलेंडरसाठी आमची पूर्ततासाठी आम्ही मागणी केली आणि ती तहसीलदारने आम्हाला 5 वाजेपर्यंत तुम्ही थांबा, त्याच्यात तुमची सोय करू, काहीतरी बघून इकडे तिकडे बघून करू असं सांगितलेलं आहे। माननीय गडिंग्लजचे तहसीलदार साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतलेली आहे। एक अत्यंत हातावर पोट चालणारे व्यवसाय गडिंगमध्ये जास्त आहेत, त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येणार आहे। तर का आपल्या जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे आपल्या गडिंग्लज भागात म्हणण्यापेक्षा भारत देशात गॅस टंचाईची अडचण खूप आहे। मला वाटतं आहे जर येत्या 2 दिवसात जर आमचा गॅस पुरवठा झाला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ होणार आहे। आणि ह्या देशात जरी काही जर झालं तर पहिला हॉटेल व्यावसायिक यांच्यावर पहिला पोटावर हात मारला गेल्यासारखा प्रकार आहे। तर देणेकरून तहसीलदारांनी असं सांगितलं की देणेकरून आम्हाला कमीत कमी दिवसाला लागणारा सिलेंडर एक तरी द्यावं अशा आम्ही त्यांना कळकळीचं पोट धरून विनंती केलेलं आहे। तर तहसीलदार साहेबांनी गडिंग्लजमध्ये जे काही गॅस वितरक आहेत त्यांची तातडीची बैठक बसून त्यांचं किती वितरक आहेत काय आहेत त्या संबंधित सगळं बैठक घेऊन आम्हाला ते पुढील मार्गदर्शन करा आणि आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करून सांगून आम्हाला वरनं जे काय केंद्रातनं जे नियम आहेत ते आम्हाला सांगून भविष्यात पुरवठा केला जाईल असं त्याने आश्वासन दिलेलं आहे। आणि हॉटेलवर असं झालेलं आहे की जे तळलं म्हणजे डोसा, आंबोळी, उत्तप्पा हे पदार्थ आम्ही स्टॉप करून इडली, पोहे, उपीट असे म्हणजे जे स्टॉक करून पदार्थ ठेवले जातात तेच पदार्थ फक्त आम्ही आज विकले जात आहेत। आणि परत आंबोळी म्हणा किंवा पिझ्झा वगैरे असं जे काय असेल ते आयटम ते आम्ही पूर्ण कॅफेवाले असू दे किंवा हॉटेलवाले सगळ्यांनी थांबवले आहेत। जे स्टॉक करून पदार्थ ठेवले जातात, उदाहरणार्थ खानावळ म्हणा किंवा वडा सांबार, मिसळ असे पदार्थ आम्ही आता पूर्ण हॉटेलवाले विकत आहोत। धन्यवाद। तर आता आपण बघितलं की आज तहसीलदारांच्या समवेत गडिंग्लजमधील सर्व हॉटेल मालकांची बैठक झालेली आहे। जे अमेरिका, इराण आणि इस्रायलचं जे युद्ध चालू आहे त्याची झळ आता गडिंग्लजपर्यंत येऊन पोचले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इथल्या हॉटेल चालकांना सुद्धा या
यामुळे मोठी झळ बसत आहे. अनेकांना सिलेंडर मिळत नाही. त्याचा फटका गडिंग्लजमधील सर्व नागरिकांना बसत आहे. त्याचबरोबर गडिंग्लजमधील जे काय हॉटेल असतील, मेस असतील, त्यांना आता त्याची वेळ अर्धी करावी लागत आहे. त्यामुळे जे काही प्रवासी नागरिक असतील, जे काही विद्यार्थी असतील, या सर्वांना जर याचा फटका जर येथील हॉटेल चालकांनी त्यांची हॉटेल बंद केली तर मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्यामुळे हा जो काही सिलेंडरचा विस्कळीतपणा झालेला आहे तो लवकरात लवकर सुरळीत होऊन या सर्व हॉटेल चालकांची हॉटेल परत एकदा सुरळीत होणं महत्त्वाचं आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.